पावसाला सुरुवात झाली की आमच्या इथे मंगळवारच्या बाजारात अशा रानभाज्या यायला सुरुवात होते। त्यापैकी ही एक रानभाजी, तिचं नाव आहे शेंगूळ। तुम्ही पाहाल की कसा घोसाप्रमाणे ह्या छोट्या छोट्या बिया तुम्हाला दिसत आहेत, पण ह्या बिया नसून ह्या कळ्या आहेत। त्या भाजीच्या काय आहेत? कळ्या आहेत आणि ह्या घोसाने त्या लागतात। तर ही भाजी कशी नीट करावी? तर देठापासून ह्या एक एक कळीला सेपरेट करावं आणि मग त्याचा वापर करून आपण कशी भाजी करावी हे आता आपण पाहणार आहोत। रानभाज्या ज्या पावसामध्ये आपल्याला मिळतात त्या सगळ्या रानभाज्या आपण खाणं फार गरजेचं आहे आणि एकदा तरी त्या रानभाज्यांची चव घ्यावी असं मला तरी वाटतं। यासाठी लागणार आहे आपलं नेहमीप्रमाणे आपल्याला मसाल्याची ही भाजी करायची आहे। त्यामुळे आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि खोबरं याचा काही उपयोग नाही, पण मला आज बाजारात ही वेगळ्या रंगाची भेंडी दिसली म्हणून मी ही घेऊन आले आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ही आणलेली आहे। बघा, आजकाल कृषी विभागामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतात। त्यामध्ये ही आहे एक लाल रंगाची भेंडी, हिरवीगार फिकट रंगाची, आणि ही आहे लाल रंगाची भेंडी, काळपट थोडंफार, पण ह्याचा या भाजीशी काही संबंध नाही, पण मला तुम्हाला दाखवावीशी वाटली म्हणून मी दाखवत आहे। तर इथे बघा, तुम्ही पाहताय की आपण ही शेंगूळ भाजी गरम पाण्यामध्ये काय करणार आहोत, थोडंसं उकळून घेणार आहोत, म्हणजे जर काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि ती जरा स्वच्छ होईल। आणि आता आपण ती गाळून घेणार आहोत। अशा प्रकारे ही शेंगूळ भाजी आपण या चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत। थोडी वाफ आली आहे तर तुम्ही पाहू शकता, मी इथे ही चाळणी तशी ओतलेली आहे। ती आता छानपैकी आपण थोडीफार वाळवून घ्यायची आहे। तर मला दाखवते मी की ही जी शेंगूळ भाजी आहे ती वेलीवरती लागते। मी आज मंगळवारच्या बाजारात गेले होते आणि तिथे या भाजीने माझं लक्ष वेधून घेतलं आणि हा शेवटचा वाटा उरला होता, मग तो कसा का असेना मी त्यातला शोधून ही भाजी नीट केलेली आहे। इथे तुम्ही बघाल, हे गरम पाण्यामधून ओतून काढल्यावर हे किती अस्वच्छ पाणी आलेलं आहे, ते पाणी आपण टाकून द्यायचे। आता मी ही भाजी थोडीफार सुकी करते, थोडी वाळेल ती, आणि मग आपण तिला नेहमीप्रमाणे कांदा, टोमॅटो, आलं लसूण हवं असेल तर घालून मस्तपैकी ही मसाल्याची भाजी तयार करणार आहोत। तर थोड्याच वेळात पाहूया की ही भाजी, मला त्या भाजीवालीने सांगितलं की ही भाजी आपलं जे अंड असतं त्या अंड्याचा जो आतला भाग असतो त्याप्रमाणे ही लागते। मलाही माहिती नाही, मी पण आता खाऊन बघणार आहे। आता ती थोडीशी वाळू दे, छानपैकी सुकू दे, मग मी हिला कांदा टोमॅटोवरती फोडणीला घालणार आहे। मी बहुतेकशा भाज्या कांदा टोमॅटोवरतीच करते, गरज वाटल्यास मी वाटप घालते। ही पण भाजी मी भुर्जीसारखी करणार आहे मसाला घालून। सो तुम्हाला जर वाटप घालायचं असेल कांदा खोबऱ्याचं तर तुम्ही ते घालू शकता। सो लेट्स सी। तर आता आपण पाहूया, भांडं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल ओतत आहोत। तेल तापलेलं आहे, तेल तापल्यावरती आपण सुरुवातीला लसूण घालणार आहोत आणि या लसूण घातल्यानंतर आलं, ते सुद्धा आपण परतून घेऊ। बघा, आलं आणि लसूण याला छानपैकी या तेलावरती परतून द्यायचं आहे। त्यामध्ये थोडं आपण हिंग घालू। हिंग घातल्यावर कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेली आहे। कांदा, आणि कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि तो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो घालणार आहोत। तेवढा कांदा तेवढा टोमॅटो, त्यामुळे छानपैकी ग्रेव्ही तयार होते। आपण हा परतून घेऊया छान प्रकारे। थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण घालून ठेवायचं आहे, जेणेकरून तो आपला जो टोमॅटो घातलेला आहे तो टोमॅटो पटकन शिजेल आणि ग्रेव्ही तयार होईल।
झाकण घालून वाफेवर शिजू द्यायचे। त्याच्यामुळे बघा टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे शिजला आहे, कांदा पण शिजलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये घालत आहोत आपले घरातले मसाले। हा आमचा मालवणी भाजका मसाला आहे आणि तो आम्ही प्रत्येक जेवणामध्ये वापरतो। सो अशा प्रकारे हा मसाला घालून ढवळायचा आहे। थोडा गरम मसालाही घातलेला आहे। मसाला छानसा परतून घेतल्यानंतर तो चांगला शिजू द्यावा आणि आता आपण ही गरम करून वाळवून घेतलेली ही शेंगूळ नावाची भाजी या तयार झालेल्या मसाल्यात घालत आहोत आणि ती छान प्रकारे परतून शिजवून घ्यायची। आता शिजायला वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी आपण ती गरम पाण्यामध्ये धुवून घेतली होती, उकळवून धुवून घेतलेली होती। मीठ घालू। जर ही रस्सा भाजीसारखी करायची असल्यास थोडंसं पाणी आपण त्यामध्ये घालू। झाकणावरती आपण पाणी ठेवणार आहोत आणि ही आपली तयार आहे थपथपीत शेंगुळाची भाजी। गरम गरम भात, भाकरी आणि टोमॅटोचं सार। हा भेद खूपच छान आहे, तुम्हीही चाखून पहा।